हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे ते खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच आपल्या यूट्यूब चॅनलवर कारागृह विभागाची जी फार्मसीची एक्झाम झालेली होती, तर त्याच्या रिलेटेड महत्त्वाची मी अपडेट दिलेली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की टेक्निकल म्हणजेच फार्मसीचा जो सेकंड पेपर होता आपला, तर तो कधी होणार आहे त्याच्या रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी प्रोव्हाइड केली होती. तर मित्रांनो, आता ऑफिशियल साईटवरची त्याच्याबद्दलचं नोटिफिकेशन आज आलेलं आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, ही ऑफिशियल साईट आहे महाराष्ट्र प्रिझन डिपार्टमेंट. तर मित्रांनो, याच्या नोटिफिकेशन मध्ये जर गेलं ऑफिशियल साईट वरती, तुम्हाला हे पहिलं जे आज नोटिफिकेशन आलेलं आहे ते दिसत असेल, 25/7/2024. तर मित्रांनो, या नोटिफिकेशन रिलेटेड माहिती मी 2 दिवसापूर्वीच तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही युट्यूब चॅनलवरती ते व्हिडिओ पण बघू शकता. आपल्या आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या एक्झाम असतात किंवा महत्त्वाचे अपडेट असतात, तर ते सर्वात आधी आपल्याच युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो. तर इथे बघू शकता, ही अपडेट काय, इथे न्यू बघू शकता, कारागृह विभागातील तांत्रिक पदाची व्यावसायिक चाचणी भरती प्रक्रिया 2023-2024. तर मित्रांनो, यामध्ये नॉन टेक्निकलचा ऑलरेडी पेपर झालेला आहे. तर त्या पेपरमध्ये मित्रांनो, ज्या स्टुडंटला 54% मार्क आहेत, 120 पैकी ज्या स्टुडंटला 54 मार्क आहेत, तर मित्रांनो त्यांची सेकंड एक्झाम होणार आहे, जी की असणार आहे टेक्निकल सिलेबस वरती. म्हणजे मित्रांनो, तुमच्या फार्मसीच्या सिलेबस वरती ती एक्झाम असणार आहे. तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये त्याच्याबद्दलच माहिती असणार आहे की तुमची जे सेकंड एक्झाम असणार आहे, तर ती कधी होणार आहे. आणि मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये दुसरी इन्फॉर्मेशन असणार आहे, जे आपले स्टुडंट क्वालिफाय असणार आहेत त्यांचे नाव पण या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो, हे नोटिफिकेशन डाउनलोड करून मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. मी ऑलरेडी इथे बघा, हे 24/7/2024 नोटिफिकेशन असणार आहे. इथे विषय मध्ये तुम्ही बघू शकता, कारागृह विभागातील तांत्रिक पदाच्या व्यावसायिक चाचणी भरती प्रक्रिया 2023-24. इथे संदर्भ मध्ये बघा, कारागृह विभाग पद भरती जाहिरात 1/1/2024, 13/6/2024 रोजी कारागृहाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल. म्हणजे ऑलरेडी आपलं जे नॉन टेक्निकल सिलेबस वरची एक्झाम आहे त्याचा रिझल्ट आलेले. तर मित्रांनो, याचे डेट दिलेली आहे की एक्झाम कधी ती कंडक्ट केलेली होती. याच्यातले तांत्रिक पदाची एक्झाम 19/3/2024 ते 21/3/2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन विविध केंद्रावर घेण्यात आली होती. त्या संबंधीचा निकाल ही कधी 13/6/2024 रोजी सांकेतिक स्थळावर दिलेला आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये खाली बघा, तर मधील तरतुदीनुसार तांत्रिक विषयाची परीक्षा 120 गुणाची लेखी परीक्षा, 80 गुणाची व्यावसायिक चाचणी घ्यायची आहे. तर 120 गुणाची लेखी परीक्षेत जे उमेदवार 45% गुण प्राप्त करतील, त्यातील 80 गुणाची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. म्हणजे इन शॉर्ट जर हे सांगायचं असलं, हे डेट दिले की या डेटमध्ये एक्झाम कंडक्ट केली आहे. आणि त्या एक्झाम मध्ये ज्या स्टुडंटला 45% मार्क असतील 120 पैकी, तर अशा स्टुडंटची मित्रांनो 80 मार्काची काय होणार आहे, व्यावसायिक चाचणी होणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये बघा, त्या अनुषंगाने तांत्रिक पदाकरताचे जाहिरातीनुसार टक्के गुण घेण्यात येणार आहे. तसेच खाली नमूद केलेल्या इतर तांत्रिक संवर्गातील पदाकरिता त्या पदाशी निगडित अभ्यासक्रमानुसार 80 गुणाची बहुपर्यायी म्हणजे ऑप्शन असणार आहे तुम्हाला 4 ती. आणि मित्रांनो, ह्याचं जे टाइम टेबल असणार आहे, परीक्षेचं दिनांक व वेळ TCS संकेतस्थळामार्फत कारागृहाच्या संकेतस्थळावर लवकर प्रसिद्ध करण्यात येईल. मित्रांनो, इन शॉर्ट जर बघायचं असेल, तर तुमची एक्झामचं जे टाइम टेबल असणार आहे मित्रांनो, ते काय असणार आहे, लवकरच ह्याच ऑफिशियल साईटवर तुम्हाला भेटणार आहे. आणि मित्रांनो, हे एक्झाम टाइम टेबल जसं तुम्हाला येणार आहे, तर आपल्या आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर त्याची इन्फॉर्मेशन भेटणार आहे. त्याच्या रिलेटेड PDF वगैरे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. तर मित्रांनो, तुमची एक्झाम मी जसं 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला, आणि आता ते कन्फर्म पण झालं की तुमची एक्झाम मित्रांनो ऑगस्ट मंथ मध्ये होणार आहे. आता मित्रांनो, हे नोटिफिकेशन आलंय, तुमची एक्झाम पण खूप लवकर होणार आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला टेक्निकलचा जो अभ्यास आहे, फार्मसी रिलेटेड जो
स्टडी असणार आहे ते पण करण्याची गरज असणार आहे। याच्यामध्ये बघू शकता इथे मिश्रक दिलेले, मिश्रक म्हणजेच आपलं फार्मासिस्ट, फार्मसी ऑफिसर। तर मित्रांनो पहिल्यांदा इथे दुसरी एक गोष्ट आहे, जे क्वालिफाईंग स्टुडंट आहे किंवा ज्यांची एक्झाम आता होणार आहे, जे की टेक्निकल एक्झाम देऊ शकतात, तर मित्रांनो अशा सर्व स्टुडंटची जे लिस्ट असणार आहे या पीडीएफ मध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता या पीडीएफ मध्ये इथे बघा कंपाऊंडर म्हणून दिलेले म्हणजेच फार्मासिस्ट। तर मित्रांनो हे जे स्टुडंट आहेत यांचं आयडी दिलेले आहे, ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, नेम आणि सब्जेक्ट। तर मित्रांनो याच्यामध्ये जर या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही काय करू शकता, टेक्निकल एक्झाम देऊ शकता। इथे मित्रांनो तुम्ही चेक करा खूप साऱ्या स्टुडंटचं नाव असणार आहे। तर हे सर्व स्टुडंट जे आहेत ते काय आहेत, क्वालिफाईड स्टुडंट आहेत, जे की सेकंड एक्झाम साठी क्वालिफाय आहेत। आणि मित्रांनो ही सेकंड एक्झाम झाल्याच्या नंतर ज्याची रँक चांगली असेल तर त्याला पोस्ट भेटणार आहे, राईट। तर ही मित्रांनो या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे का चेक करून घ्यायचंय। 54% असेल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये नक्की असणार आहे। तुम्ही तुमचं आन्सर की वगैरे पण चेक करू शकता, कन्फर्म करू शकता। तर मित्रांनो इथे टोटल स्टुडंट किती क्वालिफाय झाले ते आपण इथे बघणार आहेत। ही कंपाऊंडरची लिस्ट चलत आहे। तर मित्रांनो ही लिस्ट खूप मोठी आहे, खूप सारे स्टुडंट याच्यामध्ये क्वालिफाय झालेले आहेत आणि मित्रांनो याच्यामध्ये पोस्ट पण खूप कमी आहेत। पण आपलं फार्मसीचं दुर्दैव आहे की खूप सारे स्टुडंट ट्राय करतायत, खूप सारं कॉम्पिटिशन क्रिएट होत आहे मित्रांनो, जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी झालेले आहेत। इथे बघू शकता आपण तर टोटल स्टुडंट किती क्वालिफाय झालेले आहेत मित्रांनो, इथे बघा 4082 स्टुडंट मित्रांनो या फर्स्ट एक्झाम मध्ये क्वालिफाय झाले। तर मित्रांनो हे 4082 जे स्टुडंट असणार आहेत तर ते आता फायनल म्हणजे टेक्निकल एक्झाम साठी क्वालिफाय झाले, तर त्याच्यातून मित्रांनो रिझल्ट लागणार आहे। तर कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, पण तुम्हाला मित्रांनो स्टडी व्यवस्थित करायचे जेणेकरून तुमचा रँक चांगला आला पाहिजे किंवा तुम्हाला पोस्ट भेटली पाहिजे। आणि ज्या स्टुडंटला पोस्ट नाही भेटणार त्यांनी काय करायचं मित्रांनो, खचून जायचं नाहीये। नवीन नवीन वॅकन्सी येत असतात, त्या वॅकन्सी बद्दल तुम्हाला अपडेटेड राहायचं, त्याच्याविषयी तयारी करायचे आणि चलत राहायचे मित्रांनो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। काही डाऊट असतील कमेंट करा। थँक्यू।